एक गाव होतं, देऊलाख्या नावाचं. तिथे राजसिंह नावाचा एक राजपुत्र राहायचा. एकदा काहीतरी इम्पॉर्टंट कामासाठी त्याची पत्नी बुद्धिमती आपल्या 2 मुलांना घेऊन वडिलांच्या घरी निघाली होती. रस्ता घनदाट डेन्स जंगलामधून जात होता. चालता चालता अचानक झाडाझुडपामधून तिला एक वाघ येताना दिसला. आता विचार करा, समोर भला मोठा वाघ आणि सोबत 2 लहान मुलं. कुणीही घाबरलं असतं, पण बुद्धिमती ती जराही डगमगली नाही. उलट तिने त्या वाघाला आपल्याकडे येताना पाहिलं आणि एक जबरदस्त युक्ती केली. तिची दोन्ही मुलं आपापसात काहीतरी कुरकुर करत होती, भांडत होती. तिने या सिच्युएशनचा फायदा उचलला. तिने दोन्ही मुलांना एक एक चापट लगावली आणि मुद्दाम मोठ्या आवाजात, वाघाला ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाली, "अरे कशासाठी भांडताय तुम्ही दोघं? एकच वाघ आहे आणि तुम्ही दोघे त्याला खाण्यासाठी भांडताय? वेट, असं करा, आत्तासाठी हा एकच वाघ वाटून खा, नंतर आपण दुसरा एखादा शोधू." हे ऐकलं आणि वाघाची तर पार भंभेरीच उडाली. तो विचार करू लागला, ही बाई तर व्याघ्र मारी आहे, म्हणजे वाघांना मारणारी. मी तर फक्त पुराणातल्या कथांमध्ये ऐकलं होतं हिच्याबद्दल. ही तर मलाच मारायला आलीये. असा मनात आणून तो वाघ इतका घाबरला की जीव मोठी धरून तिथून पळून गेला. आपल्या बुद्धीच्या जोरावर त्या हुशार स्त्रीने, बुद्धिमतीने, वाघाच्या भयंकर भीतीतून स्वतःची आणि मुलांची सुटका करून घेतली होती. म्हणतात ना, जगात बुद्धिमान माणूस मोठ्या मोठ्या संकटातून सहज बाहेर पडतो. तर हा घाबरलेला वाघ जंगलात सैरावैरा पळत होता. त्याला असं घाबरलेलं पाहून एका धूर्त कोल्ह्याला हसू आवरला नाही. तो पुढे आला आणि हसत हसत म्हणाला, "महाराज, अहो कुठून असं घाबरून पळताय? जा रे कोल्ह्या, तू पण कुठेतरी लपून बस जा, कारण व्याघ्रमारी नावाचा जो उल्लेख शास्त्रांमध्ये आहे ना, ती आज मला मारणार होती. मी तर कसा तरी जीव वाचवून नाही जस्ट एस्केप्ड तिथून पळालोय." "वाघोबा, तुम्ही तर खूपच मजेशीर गोष्ट सांगितलीत. तुम्ही माणसाला घाबरता? आर यू सिरियस?" "अरे, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. ती बाई तिच्या 2 मुलांना माझ्यावरून भांडताना चापट मारत होती. या एकालाच वाटून खा असं ती त्यांना समजावत होती. आय सॉ इट विथ माय ओन आईज." "स्वामी, जिथे ती धूर्त बाई आहे ना, तिथे चला माझ्यासोबत." "महाराज, तुम्ही परत तिथे गेल्यावर जर ती तुम्हाला बघून समोर थांबली तर तुम्ही मला तिथेच मारून टाका. डील?" वाघाला थोडा संशय आला. तो म्हणाला, "कोल्ह्या, जर तू मला तिथे सोडून पळून गेलास तर खूप वाईट होईल." "असं होईल का कधी? एक काम करा, तुम्ही मला तुमच्या गळ्यालाच बांधून घ्या आणि मग चला. सो आय कांट रन अवे." वाघाला ते पटलं. त्याने कोल्ह्याला आपल्या गळ्याला बांधलं आणि दोघेही परत त्या ठिकाणी निघाले. इकडे बुद्धिमतीने दुरूनच कोल्ह्यासोबत परत येणाऱ्या वाघाला पाहिलं. क्षणभर ती गडबडली. अरे, या कोल्ह्याने वाघाला परत यायला उकसवलंय. आता याच्यापासून सुटका कशी करून घ्यायची? पण ती खूप हुशार होती. तिची बुद्धी विजेच्या वेगाने चालत होती. तिने लगेच एक नवीन प्लॅन बनवला. तिने रागाने कोल्ह्याकडे बोट दाखवलं आणि ओरडून म्हणाली, "अरे धूर्ता, अरे लबाडा, तू मला 3 वाघ आणून देण्याचं वचन दिलं होतंस आणि आज विश्वासघात करून फक्त एकच वाघ घेऊन आलायस. आता सांगतो इथून जिवंत कसा जाशील?" हे बोलून ती बाई, ती भयंकर व्याघ्रमारी, रागाने वाघाच्या दिशेने धावू लागली. तिचा ते भयंकर रूप आणि ते बोलणं ऐकून वाघाची उरली सुरली आशाही संपली. त्याला वाटलं, हा कोल्हा आपल्याला फसवून मृत्यूच्या दारात घेऊन आलाय. तो इतका घाबरला की मागे वळून प्रचंड वेगाने पळत सुटला आणि त्याच्यासोबत गळ्याला बांधलेला तो कोल्हाही फरफटत गेला. अशा प्रकारे बुद्धिमती आपल्या बुद्धीच्या जोरावर वाघाच्या भीतीतून पुन्हा एकदा मुक्त झाली. आणि म्हणूनच म्हणतात, बुद्धिर बलवती सदा, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ताकदीपेक्षा बुद्धीच नेहमी श्रेष्ठ ठरते.